शेतीची आवड नव्हती, म्हणजे शेती पहिल्यापासून केलीच नाही. लग्न झाल्यापासून मग शेतीत जायला लागलं. कुठलं पीक कसं काढायचं हे सुद्धा माहित नव्हतं आणि सांगत बी नव्हते की हे इथं असं करा, तिथं तसं करा. मी अनुभव स्वतः घेऊन शेती बी करू लागली. त्यातनं बाहेर पडल्याशिवाय कुठला अनुभव येत नाही ना. लग्न झाल्यापासून चूल आणि मूल यातच सगळं आयुष्य गेलं माझं. शिक्षण बी माझं झालं नाही, म्हणजे काही परिस्थितीनुसार माझं शिक्षण झालं नाही. सगळ्यांचं मन जिंकायची म्हणली तरी सगळ्यांना हाताशी धरून चालायचं. यायचं कुठं जायचं म्हणलं तरी विचार करूनच यायचं, बाबा जाऊ कशी. या आहेत रेश्मा जाधव. घरच्या उंबरट्यापासून बाहेरच्या जगापर्यंतचा प्रवास हा फक्त अंतराचा नव्हता, तर आत्मविश्वासाच्या शोधाचा देखील होता. आजही तो प्रवास सुरू ठेवून त्यांनी जगाला दाखवून दिलंय की बाई काही करू शकते. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. नमस्कार, मी रेश्मा सत्यवान जाधव. माझा प्रवास लग्न माझं 17व्या वर्षी झालेलं आणि घरी मोठं कुटुंब आहे, 30 माणसांचं कुटुंब आहे. सगळ्यात मी लहान आहे. सगळ्यांचं बघायचं, म्हणजे कोण आजारी असतं, कोण काय असतं, त्याच्या ह्याच्यातनं माझी अनुभव मला काहीच नव्हता. लग्न झालं तरी माझा जन्म पुण्यातला आहे आणि दिलेलं गावाला, आणि असा कुठलाच अनुभव नव्हता की मी त्या घरात म्हणजे नांदू शकते. 6 महिने मला काहीच म्हणजे अनुभव नव्हता लग्न झाल्यानंतरचा. आणि बघून बघून मला कोणाचा सपोर्ट नव्हता. बघून बघून मी पुढं 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 अशी चालत राहिली आणि सगळ्यांची मनं जिंकून मी असे एकदम प्रवासाला सुरुवात केली. कसं बोलायचं, काय बोलायचं, चूक झाली तर काय होईल, या प्रश्नाने कायम गोंधळलेलं यांचं आयुष्य होतं. नंतर ना घरचे सासू सासरे, मोठी जाव आणि सगळ्यात म्हणजे कुटुंबातलं मोठे सदस्य, मोठी जाव, मोठे दीर, यांच्याशी चर्चा करायची म्हणलं तरी, बोलायचं म्हणलं की 10 वेळा विचार करायचा की मी बोलू कशी त्यांच्या संग. म्हणजे बोलायचं म्हणलं की भीती वाटायची, ह्या काय म्हणतील का, ते इकडे जाऊन देतील का, तिकडे जाऊन देतील का. नंतर ना असं बोलत 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 सगळ्यांची मनं जिंकून मी पुढं येत राहिली अशी प्रत्येक कामात. ह्याच्यात शेतीची आवड नव्हती, म्हणजे शेती पहिल्यापासून केलीच नाही. लग्न झाल्यापासून मग शेतीत जायला लागलं. कुठलं पीक कसं काढायचं हे सुद्धा माहित नव्हतं आणि सांगत बी नव्हते की हे इथं असं करा, तिथं तसं करा. मी अनुभव स्वतः घेऊन सगळं असं शेती बी करू लागली. आणि आम्ही दोघी बहिणी आहे. भाऊ माझा वारलेला आहे ना, म्हणजे ते दुःख आहे ना, दुःखाच्या ह्याच्यातनं सगळं हे करायला लागतं ना. आई वडील आहे ती, भाऊ नाही ना. जबाबदारीने कामाची सवय लावली. आणि सगळं भावाचं बी बघायचं, आई वडिलांचं बघायचं, घरातल्यांचं सगळ्यांचं बघायचं. सगळ्यांचं मन जिंकायची म्हणली तरी सगळ्यांना हाताशी धरून चालायचं. यायचं कुठं जायचं म्हणलं तरी विचार करूनच यायचं, बाबा जाऊ कशी. बाकीची सगळी जाऊ शकतात, पण सगळी जबाबदारी माझ्यावर असते घरची. कारण की घरातली लहान सून बी आहे मी आणि सगळ्यांचं बघायला लागतं, कोण आलं कोण गेलं. चूल आणि मूल या पलीकडे दुनिया पाहिली. गटात बी येताना आमची जाऊबाई मोठ्या होत्या गटामध्ये. त्यांचं ऑपरेशन दोन्ही पायांचं झालंय ना, गुडघ्यांचं चालता येत नव्हतं. मग त्यांच्या ह्याच्यानं मग मी गटात आले. गटात बी आल्यानंतर ना सगळ्या मैत्रिणी झाल्या. असं एकमेकाला फोन केल्याशिवाय कुठं जायचं म्हणलं की फोन करायचा, मग जायचं मैत्रिणीबरोबर. असं गप्पा ही गोष्टी मारायला भारी वाटतं. घरातनं बाहेर पडल्याशिवाय कुठला अनुभव येत नाही ना. लग्न झाल्यापासून चूल आणि मूल यातच सगळं आयुष्य गेलं माझं. पण बाहेर पडल्यापासून सगळा अनुभव येत राहिला. कुठं कसं जायचं, कुठं काय बोलायचं, आणि ही बोलायची पहिल्यांदाच असं समोरासमोर बोलते ना. घरातनं बाहेर पडायचं म्हणजे सगळ्यांचंच बघायचं, सगळं हे करायचं. आयुष्यात धाडस केलं आणि आज एक ओळख निर्माण केली आहे. शिक्षण बी माझं झालं नाही, म्हणजे काही परिस्थितीनुसार माझं शिक्षण झालं नाही. म्हणजे असं सगळ्यांना वाटायचं हिला काही म्हणजे अनुभव नसणार आहे काय. पण शिक्षणाचा वरचा अनुभव सगळ्या गोष्टींचा घेतला आहे, म्हणजे लग्न झाल्यापासून ना. आणि असं कोणाची साथ नसताना असं पुढं यायचं म्हणल्यानंतर ना, म्हणजे एक धाडसाचंच काम लागतं ना, असं पुढं सगळ्यांचं जायचं म्हणल्यानं. अशी घरात गोष्ट आहे की आता आम्हाला विचारल्याशिवाय म्हणजे कुठलीच अशी गोष्ट करत नाही ती ना. आता असं झालंय ना घरात. शिक्षण नसेल तर व्यक्ती अनुभवातून शिकत जातो.
मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॅक्समन यांचं धन्यवाद. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मार्क्स वुमनचा सलाम.